हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. गणित मित्र या चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण पुन्हा एकदा टाईम सिरीजच्या चॅप्टरमधील काही पॉईंट्सवर डिस्कशन करणार आहोत. आपल्याला माहितीच आहे की टाईम सिरीजचे अशा पद्धतीने 4 कंपाऊंड्स दिले जातात. त्यातला जो पहिला कंपाऊंड आहे सेक्युलर ट्रेंड, तो मेजर करण्यासाठी 3 मेथड्स आहेत. त्यापैकी मेथड ऑफ लिस्ट स्क्वेअर ही जी मेथड आहे याच्यावरती आज आपण डिस्कशन करणार आहोत. मेथड ऑफ लिस्ट स्क्वेअर या मेथडमध्ये आपल्याला 2 प्रकारचे एक्झाम्पल्स असू शकतात, ज्यामध्ये आपल्याला दिलेले नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स आहेत त्या एकतर ऑड असतील किंवा इव्हन असतील. ऑड ऑब्झर्वेशन्स असतील आणि इव्हन ऑब्झर्वेशन्स असतील तर आपण काय काय करायचं हे आपण एकदा जाणून घेऊया. मेथड ऑफ लिस्ट स्क्वेअरने आपण जी ट्रेंड लाईन लिहितो ती आहे YT = A + BT. या पद्धतीने समजा आपले ऑब्झर्वेशन्स ऑड असतील, नवीन व्हेरिएबल तयार करणार आहोत u which is equal to t minus middle t value upon h. आपल्याकडे समजा ऑड नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स असतील तर आपल्याला बरोबर त्याची मिडल व्हॅल्यू काढता येईल. म्हणजे समजा 11 जर ऑब्झर्वेशन असतील, सुरुवातीचे 5 आणि शेवटचे 5 व्हॅल्यू सोडल्या तर मधली व्हॅल्यू जी राहणार 6व्या नंबरची ती आपली मिडल व्हॅल्यू आहे. ती व्हॅल्यू आपण इथे घेऊन u कॅल्क्युलेट करू शकतो. हा u वापरून आपण ट्रेंड लाईनचं इक्वेशन मॉडिफाय करणार आणि ते YT = A' + B' u या पद्धतीने लिहिणार आहोत. लक्षात आलं का? त्यानंतर यामध्ये A' आणि B' काढण्यासाठी आपल्याला ही 2 नॉर्मल इक्वेशन्स सॉल्व करावे लागतात. ही इक्वेशन्स मात्र आपण लक्षात ठेवायची आहेत, कारण याच्याशिवाय आपल्याला पुढे जाताच येणार नाही. समजा आपल्याकडे इव्हन नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे बघा 8 ऑब्झर्वेशन्स असतील तर 8 ऑब्झर्वेशनमधून आपल्याला मिडल ऑब्झर्वेशन मिळणं शक्य नाही. लक्षात घ्या, आपल्याला मिडलला 2 व्हॅल्यूज मिळतील ज्या आपण इथे वापरायच्या. इथे आपण u कसा लिहिणार बघा, t मायनस मीन ऑफ मिडल टी व्हॅल्यूज. 2 ज्या मधल्या व्हॅल्यू आहेत टी म्हणजे दिलेल्या ऑब्झर्वेशन्सच्या, त्यांचा मीन घ्यायचा आणि डिव्हाइड बाय h/2 करायचा. h म्हणजे इथे 2 सक्सेसिव्ह ऑब्झर्वेशनमधला डिफरन्स आहे. ही u वापरून आपण पूर्वीसारखंच YT लिहिणार. YT म्हणजे ट्रेंड लाईन, आणि अशा पद्धतीने 2 आपण नॉर्मल इक्वेशन मांडायची आणि त्याच्यावरून आपण A' आणि B' कॅल्क्युलेट करायचा. लक्षात आलं का? आता आपण ॲक्च्युली ऑड ऑब्झर्वेशन्स आणि इव्हन ऑब्झर्वेशन्स असेल अशी दोन्ही टाईपची एक्झाम्पल सॉल्व करून बघणार आहोत. चला पहिल्या एक्झाम्पलला सुरुवात करूया. लेट अस सॉल्व द फर्स्ट एक्झाम्पल which is based on odd number of observations. Let's read the question. Following table gives the production of steel in millions of tons for the year 1976 to 1986. Fit the trend line to the above data by the method of least square. The data is given in the tabular form. Also obtain the trend value for the year 1990. To solve such type of example by method of least square, we will start with this equation. YT = A + BT, which is the equation of trend line, where T is the time. In this case, T is the year and YT is the production of that particular year. Okay. Also you can write H. H means difference between 2 successive years, that is 1. Also we can observe the number of observations, we call it as n. It is equal to 11 in this case, and which is odd. This is very important, that number of observations are odd or even. Okay, when number of observations are odd, then we consider u as a new variable which is equal to t. T means that time minus middle value of t, middle t value, divided by h. So here numbers from 1976 to 1986, these are 11 observations. If you omit first 5 and last 5 observation, you will get only single year at the middle of this whole list, and that year is 1981. So middle value is 1981 and h is 1, which is already mentioned. So therefore you can say u is equal to t minus middle t value. Middle t value means 1981 divided by h. Divided by h. H means 1 in this case. So which is nothing but t minus 1981. Remember, in this original trend line where
going to change this variable t by the variable u. So therefore equation of trend line, it becomes yt is equal to a dash plus b dash into u, where u is given by this particular equation. Now our aim is to find a dash and b dash. So these values a dash and b dash can be calculated by solving these two normal equations. So we have to remember all these things, means this original equation, then value of u, then this new equation of trend line, and these two normal equations. These are basic things, and with the help of these we can calculate our final answer. Now in this case we need to find out these values, summation yt, then we need to find out summation u into yt, then summation u and summation u square. Now these four highlighted elements, we are going to calculate them in this table. Let's prepare this table where t and yt, these values are given. T means the year and yt means production for that year. Okay, so you can get summation yt by adding all these numbers. Okay, now we need summation u, so I am going to form the column for u, which is t minus 1981. Also we need u square, summation u square, so I am going to make column for u square, and ut yt, I am going to make the column for summation ut into yt. So these are given values. Now let me write the next column u, which is nothing but t minus 1981. 1976 minus 1981 is minus 5. Now 1977 minus 1981 is minus 4. 1978 means minus 3, minus 2 and minus 1, and 1981 minus 1981, it is 0. Now 82 minus 81, which is 1. So 2, 3, 4 and 5. Okay, then let's find out u square. It is 25, then 16, then 9, then 4 and 1, 0, 1, 4, 9, 16, 25. Then u into yt, so u into yt, so multiplication of these two. 0 into minus 5 is 0, it is minus 16, then minus 12, then minus 4, minus 6, 0, 5, 18, 12, 40 and 50. Okay, now we are going to add all these four columns and write down their summation. So now summation of all these terms in yt is 62. Then let us calculate summation of all u. Now we have taken this 1981 as a middle term. Okay, so we get all the numbers which are at equal distance from this 1981. 0, minus 1, minus 2, minus 3, minus 4, minus 5 and 0, 1, 2, 3, 4, 5. If we add all these numbers, 5 will get cancelled with minus 5, 4 with minus 4, 3 with minus 3, minus 2 with 2, 1 with minus 1. So all these terms will get cancelled with these terms. So you will get summation as 0. Okay, then summation of u square. If you add all these numbers, the summation comes to be 110. Okay, so just simply add these 5 numbers 1, 4, 9, 16 and 25. The addition comes to be 55, and these are repeated here, so you can multiply 55 into 2. Now let us calculate summation of all these things. While calculating summation of all these things, you can calculate summation of these all positive numbers first and summation of negative numbers and their subtraction. So summation of all these numbers is 125 minus summation of all these numbers is 38, and the summation is 87. From the table we get these values. Summation u is 0, then summation u square is 110, then summation yt is 62, summation u into yt is 87. Look at here, these are equation 1 and 2. Now we are going to use these values in these two equations. Now I can write equation 1
implies, or you can say from equation 1, what is summation yt? Summation yt is 62, which is equal to n into a dash, n is 11 here, into a dash plus b dash into summation u is 0. Therefore, you can write 62 is equal to 11 into a dash, because this term is now 0. And therefore, you can say a dash is equal to 62 upon 11, which is nothing but, if you divide 62 by 11, you will get 5.6363. I am going to write it as 64. Now equation 2 gives us, see, look at here, equation 2, summation u yt is 87, which is equal to a dash into summation u is 0 now, plus b dash and summation u square is 110. So this term is 0 now. So we will get 87 is equal to b dash into 110, and therefore you can write b dash is equal to 87 divided by 110, which is nothing but, now if you calculate these values with the help of logarithm or by any other simple method or by direct division, you will get 0.7909. This is the value of a dash and this is the value of b dash. Therefore, I can write this equation of trend line as, therefore, equation of trend line yt equal to a dash plus b dash u, and therefore I can write yt is equal to a dash means 5.6364 plus b dash 0.7909 into u, where u is equal to, what is the value of u? See, u is equal to t minus 1981. This is our equation for trend line by using method of least square. Okay. Now there is one more question is asked. Find the trend value for the year 1990. So we are going to take t as 1990 and find out the value of u and substitute that value of u in this equation, and let us calculate what the value of yt is. Therefore, for year, which is nothing but t, 1990, u is equal to t minus 1981, which is 1990 minus 1981. So 90 minus 81 is 9. So therefore you can say, therefore u is equal to 9. Therefore yt is equal to, I am going to substitute u is equal to 9 here, 5.6364 plus 0.7909 into 9. Let us calculate this value. 5.6364 as it is, plus let us multiply by 9, 9 9 is 81, okay, then again 81, 1 and 7. Okay, now after adding this, 4 plus 1, so therefore production in the year 1990 is 12.7545, and remember that those values are given in millions of tons. So this is our final answer. Let's see the second example, which is based on even number of observations. See the question. The data is given from 1977 to 1984 for 8 years. So we have to fit the trend line by the method of least square. As usual, we will start with this equation yt is equal to a plus bt. Now see the number of observations, that is n, it is equal to 8, which is even number. नेहमीप्रमाणेच आपण या इक्वेशनने सुरुवात करायची, yt इक्वल टू a प्लस bt. आता ही ऑब्झर्वेशन्स 8 म्हणजे इव्हन असल्यामुळे आपल्याला बरोबर याच्या सेंटरची जी व्हॅल्यू आहे ती मिळत नाही. लक्षात आलं. मग आपण काय करतो की
वरून 3 व्हॅल्यूज स्किप केल्या आणि खालून 3 व्हॅल्यूज स्किप केल्या. म्हणजे मिडलला ज्या 2 व्हॅल्यू राहणार आहेत त्यांना आपण यूज करणार 1980 आणि 1981. ओके, लक्षात घ्या. या ठिकाणी आपला यू काय होईल बघा. यू म्हणजे टी मायनस, आपण मिडल व्हॅल्यू घेत होतो पण या ठिकाणी मिडल 2 व्हॅल्यू आहेत त्यामुळे त्यांचा मीन घ्यायचा, मीन ऑफ मिडल 2 व्हॅल्यूज अपॉन एच. एच म्हणजे काय तर 2 आपल्या सक्सेसिव्ह इयर्समधला डिफरन्स आहे. ओके, तर तो त्याला डिवाइड बाय 2 केलेला आहे. सो हिअर 2 मिडल व्हॅल्यूज आर 1980 अँड 1981. Okay, so therefore their mean is equal to 1980.5. See, u is equal to t minus mean of middle two value. Mean is 1980.5. So 1980.5 divided by h upon 2. Now here remember h is equal to 1. So it is 1 upon 2. So हा आपण 2 वरती नेला की 2 into t minus 1980.5. ओके, आता नवीन व्हेरिएबल यू मिळाल्यानंतर जी ट्रेंड लाईन आहे ती थोडीशी मॉडिफाय करून घेणार. वाय टी इक्वल टू ए डॅश प्लस बी डॅश यू. यू या ठिकाणी असा येईल. ओके, आणि त्यानंतर आपल्याला ही 2 नॉर्मल इक्वेशन्स माहिती आहेत. ती नॉर्मल इक्वेशन्स आपण कॅल्क्युलेट करून त्यांचे आपण ए डॅश आणि बी डॅशचे व्हॅल्यू काढणार. आता या नॉर्मल इक्वेशन्समध्ये आपल्याला लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या म्हणजे समेशन वाय टी, समेशन यू वाय टी, देन समेशन यू आणि समेशन यू स्क्वेअर. त्याप्रमाणे आपण खाली टेबल तयार केलेला आहे बघा. दीज आर गिवन व्हॅल्यूज टी अँड वाय टी. त्यानंतर आपण यूची व्हॅल्यूज तयार करतो. यू त्यांचं समेशन आपण करू, त्यानंतर यू स्क्वेअर त्यांचं समेशन आपण करू आणि यू इंटू वाय टी यांचं समेशन आपण इथे करू शकतो. ओके, समेशन वाय टी म्हणजे या वाय टीचं समेशन करायचं. लक्षात झालं. आता मी पटापट या ठिकाणी व्हॅल्यूज तयार करतो. लक्षात घ्या, आपण इथे काय करतो, यूची व्हॅल्यू तयार करतो 2 इंटू टी मायनस 1980.5. आता लक्षात घ्या, आपण काय करणार, हा ब्रॅकेट जसा आहे तसंच आपण सॉल्व करायचा. टीची व्हॅल्यू इथे ठेवा 1977 मायनस 1980.5. पहिली व्हॅल्यू मी या ठिकाणी डिटेलमध्ये करून दाखवलेली आहे. इथे आपण 1977 टाकले तर काय होईल बघा. 78, 79, 80 म्हणजे 3 आणि 0.5 म्हणजे 3.5 आन्सर येईल. आणि ते निगेटिव्ह असणार, निगेटिव्ह 3.5. त्याला आपण 2ने मल्टिप्लाय करतो म्हणजे आपला आन्सर येईल निगेटिव्ह 7. आता आपण नेक्स्ट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू. 1978 जर ठेवलं तर आपल्याला इथे मिळेल 1978 मायनस 1980.5. 2.5 होतील. 2.5 इंटू 2 दॅट इज 5 विच इज निगेटिव्ह -5. ओके, अशा पद्धतीने व्हॅल्यू कॅल्क्युलेट करत जाऊया. 79 घेतली तर 1.5 होईल. 1.5 निगेटिव्ह होईल इंटू 2 म्हणजे -3. त्यानंतर 1980 ठेवली तर इथे होणार 0.5. 0.5 इंटू 2 म्हणजे 1. आता ह्या व्हॅल्यू सगळ्या निगेटिव्ह येणार म्हणून सगळ्या व्हॅल्यू निगेटिव्ह होतील. आता इथे आपण 1981 ठेवलं म्हणजे टी हा मोठा झाला म्हणजे आपल्याला पॉझिटिव्ह व्हॅल्यू मिळत जाते. सो 1981 इंटू 80.5 म्हणजे पुन्हा 0.5 इंटू 2 केले तर 1 मिळतील. अशाच पद्धतीने पुढच्या व्हॅल्यू मिळणार आपल्याला 3, 5 अँड 7. या पद्धतीने आपण यूच्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचे. पुढच्या 2 कॉलम्स कॅल्क्युलेट करणं फारसं काही अवघड नाही. त्यामुळे आता पटापट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून टाकतो. ओके, यांची सम करूया. ही सम येईल 39. ही सम येणार 0 कारण जेवढ्या निगेटिव्ह टर्म्स आहेत त्याच पॉझिटिव्ह टर्म्स खाली असल्यामुळे त्यांची सम 0 येणार. यांची सम करून बघा. इट इज 168 आणि यांची सम करताना पहिल्यांदा पॉझिटिव्ह टर्मची ॲडिशन करायची आणि निगेटिव्ह टर्मची ॲडिशन करायची आणि नंतर ते सबट्रॅक्शन घ्यायचं म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय मिळेल तर फायनल आन्सर 79 अशा पद्धतीने मिळेल. आता आपण या ठिकाणी व्हॅल्यूज लिहू. समेशन यू, समेशन यू काय मिळाला 0. समेशन यू स्क्वेअर, समेशन यू स्क्वेअर 168. समेशन वाय टी 39. समेशन यू इंटू वाय टी म्हणजे 79. आता आपण काय करूया, या ज्या चारही व्हॅल्यू आहेत ह्या इक्वेशन 1 आणि 2 मध्ये सबस्टिट्यूट करू. हायलाइटेड व्हॅल्यू ज्या ठिकाणी दिसतात त्या ठिकाणी त्या व्हॅल्यूज ठेवायच्या. देअरफॉर इक्वेशन 1 इम्प्लाइज असं म्हणूया म्हणजे इक्वेशन 1 बिकम्स असंही म्हटलं तरी चालेल. समेशन वाय टी, समेशन वाय टी किती आहे बघा 39 विच इज इक्वल टू एन इंटू ए डॅश. एन म्हणजे आपला इथे 8 आहे लक्षात ठेवा, इंटू ए डॅश प्लस बी डॅश इंटू समेशन यू. लक्षात ठेवा समेशन यू आपला 0 आहे त्यामुळे या ठिकाणी ही टर्म 0 होईल म्हणजे आपल्याला मिळेल 39 इज इक्वल टू 8 इंटू ए डॅश म्हणजेच आपल्याला ए डॅश लिहिता येईल 39
अपॉन 8. आता आपण 8ने 39ला आपण डिवाइड केलं तर आपल्याला येणारं जे आन्सर आहे ते म्हणजे 8 4 32, देन 8 7 5. ओके, आता इक्वेशन 2 मध्ये व्हॅल्यूज टाकू. सो यू कॅन राईट इक्वेशन 2 इम्प्लाइज समेशन यू वाय टी दॅट इज 79 विच इज इक्वल टू ए डॅश इंटू समेशन यू हा 0 आहे प्लस बी डॅश समेशन यू स्क्वेअर इज 168. therefore 79 is equal to ही टर्म 0 होईल बघा. सो बी डॅश इंटू 168 and therefore b dash is equal to 79 divided by 168. आता हे मात्र कॅल्क्युलेशन आपल्याला करायला लागेल. डायरेक्ट डिव्हिजन करा किंवा जर कॉम्प्लिकेटेड वाटत असेल तर आपण लॉग टेबल वापरून सुद्धा हे कॅल्क्युलेशन करू शकतो. ओके, या ठिकाणी हे आन्सर मी डायरेक्ट लिहितो बघा. इट कम्स टू बी 4702. लक्षात आलं. म्हणजे या ठिकाणी आपल्याला ए डॅशची व्हॅल्यू मिळाली आणि बी डॅशची व्हॅल्यू मिळाली. या दोन्ही व्हॅल्यू वापरून आपण ट्रेंड लाईन लिहिणार. देअरफॉर ही बघा ट्रेंड लाईन, इक्वेशन ऑफ ट्रेंड लाईन, रिक्वायर्ड इक्वेशन of trend line yt equal to a dash plus b dash u. Therefore yt is equal to a dash म्हणजे किती 4.875 plus b dash म्हणजे 0.4702 इंटू u. अलग लक्षात. हे आपले इक्वेशन असेल. पण लक्षात ठेवा नेहमी इथे u हा व्हेरिएबल आहे, त्याची व्हॅल्यूसुद्धा लिहायची. u म्हणजे कोण आहे बघा. u इज 2 times t minus 1980.5. आपण याला छानसं ब्रॅकेट करूया. दिस इज आवर फायनल आन्सर. ही आपली ट्रेंड लाईन आहे विथ द हेल्प ऑफ लिस्ट स्क्वेअर मेथड. ओके, दॅट्स ऑल फॉर टुडे. आज आपण इथेच थांबूया. आणि जाता जाता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांशी शेअर करा, सर्वांना बघायला सांगा आणि ह्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. थँक्यू.